नमस्कार सर्वांना, कसे आहात सगळे? तर आज आपण पाहणार आहोत देवीच्या 11 अलंकार व त्याचे अर्थ आणि त्यामागील गूढ संदेश. प्रत्येक अलंकार हा फक्त सजावट नसून तर देवीच्या कृपेने आपल्याला मिळणाऱ्या आशीर्वादाचे प्रतीकच आहे. तसेच हे सर्व अलंकार म्हणजे ज्ञान, भक्ती, शक्ती, सौंदर्य, संयम आणि रक्षण याचे प्रतीक आहे. चला तर मग बघूयात कोणते कोणते 11 अलंकार आहेत ते. पहिला अलंकार आहे पान. पान हे पवित्रता आणि मंगलकारकतेचे प्रतीक आहे. तर सुपारीला अखंडत्व आणि दृढतेचे प्रतीक मानले जाते. तेच या दोघांचा संयम म्हणजेच आनंद आणि स्थैर्याने भरलेले आयुष्य, म्हणून पान सुपारी अर्पण केली जाते. दुसरा अलंकार आहे मंगळसूत्र. तर मंगळसूत्र हे सौभाग्याचं प्रतीक आहे. मंगळसूत्र हे विवाहित स्त्रीचे मंगल व सौभाग्य दर्शवते. देवी ही विश्वमाता असल्याने ती स्वतः ग्रहलक्ष्मी स्वरूपात असते, म्हणून मंगळसूत्र हे त्या पवित्र नात्याचं व कौटुंबिक ऐक्याचं प्रतीक आहे. देवीला मंगळसूत्र अर्पण करणं म्हणजेच तिच्या कृपेने घरात सौभाग्य, ऐक्य आणि सुख समृद्धी वाढावी अशी प्रार्थना करणे. मंगळसूत्र हे तसंच अत्यंत प्रिय हे सगळ्याच महिलांसाठी आहे. तर पुढचा अलंकार आहे जोडवे. देवीच्या अलंकारामध्ये याचं खूप छान प्रतिकात्मक महत्त्व आहे. जोडवे देवीच्या चरणाशी जोडलेले असतात. याचा अर्थ भक्तांनी सदैव मातोश्रीच्या चरणी नम्र राहावं, पण चालताना आपले प्रत्येक पाऊल सद्गुण, नम्रता आणि भक्तीच्या दिशेने टाकावे याची आठवण जोडवे करून देतात. तसेच पुढचा अलंकार आहे वेणी. वेणी हे शक्ती आणि सौंदर्याचं प्रतीक आहे. वेणी हे मानसिक शांती आणि संयम दर्शविते. देवीच्या भक्तीला अखंडित आणि सुरक्षित ठेवते. पुढचा आहे फणी. फणीने केस सुरक्षित राहतात, तसेच देवीच्या भक्तांवर नकारात्मक शक्तींचा परिणाम होत नाही असे मानले जाते. नेहमी सकारात्मकता येते म्हणून. तसेच नाकातील अलंकार हा नथ आहे. नथ हे स्त्री शक्तीची लज्जा, मर्यादा आणि पवित्रतेचे प्रतीक आहे. तसेच नथ अर्पण केल्याने घरातील सौभाग्य व मंगलकारकतेचे रक्षण देवी आपलं करते. तसेच नथ ही आपली परंपरा, संस्कृती दर्शवते, म्हणून देवीला नथेचा अलंकार नक्की करावा आणि तो देवीसमोर अर्पण करावा. कारण नथेशिवाय जे सौंदर्य येतं ते कोणत्याच दागिन्याने येत नाही. सगळ्या महिलांना हे माहितीच आहे. तसेच आपण आता पुढे बघूयात अंगठी. तर अंगठी हे भक्तीशी देवीचे थेट नाते जोडल्याचे प्रतीक आहे. श्रद्धा आणि विश्वासाचा करार आहे. अंगठी हा बोटातला दागिना असून हेही करायला सोपं आहे आणि हे तुम्ही करू शकता आणि देवीच्या 11 अलंकारामध्ये अंगठी देखील ॲड करू शकतात. तर नेक्स्ट आहे कानातले. कानातले दागिने म्हणजेच कर्णफुले. तर याचा अर्थ असा आहे की देवी सर्व भक्तांची प्रार्थना व दुःख ऐकते. कर्णफुले हे सत्य शब्द ऐकण्याची प्रेरणा देतात. तसेच पुढचा अलंकार हा करंडा आहे. करंड्याचं कोणत्याही पूजेमध्ये खूप महत्त्व आहे. यामध्ये हळदी कुंकू हे एकाच जागी ठेवले जातं. तसंच हे हळदी कुंकू एका जागी ठेवणं म्हणजेच मंगल आणि समृद्धीचं संगम आहे. देवीसमोर करंडा ठेवणे म्हणजेच आमच्या घरात सौभाग्य व मंगल नांदो अशी प्रार्थना. तसेच हे 11 अलंकार आपण नवरात्रीमध्ये 7व्या माळेला, कोण 8व्या माळेला कधीही अर्पण करू शकतो. सगळीकडे वेगवेगळी पद्धत देखील आहे, वेगवेगळे अलंकार देखील आहे. यामागे अशी श्रद्धा आहे की मातेच्या कृपेने आम्हाला अन्नधान्याची समृद्धी लाभो. अलंकार करताना देवीसमोर मनोभावे प्रार्थना केली जाते की ती आपल्या घराला सुख, समृद्धी, पिकाची भरभराट व आरोग्य, अन्नधान्याची विपुलता देवो. त्यामुळे सगळ्यांनीच या नवरात्रीमध्ये अलंकार केलेच असतील आणि ते देवीला अर्पण सुद्धा केले असतील. तर आजचा व्हिडिओ कसा झाला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जशी देवी आम्हाला प्रसन्न झाली तशीच तुम्हालाही प्रसन्न हो हीच देवीच्या चरणी प्रार्थना. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.